नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी विषय मराठी पाठ 8 गचक अंधारी। आज आपल्याला गचक अंधारी या पाठाचा अभ्यास स्वाध्यायाच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे। तसेच गृहपाठासाठी सुद्धा प्रश्न विचारला जाईल, त्या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी आठवणीने कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे आहे। तर स्वाध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया। गचक अंधारी या पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर, 1959। ग्रामीण विनोदी कथालेखक हेंबाळपंथी, हुन्नीर, गणपत फॅमिली इन न्यूयॉर्क। गचक अंधारी हे कथासंग्रह प्रसिद्ध चित्रपट, दूरदर्शन मालिका, माहितीपट यासाठी कथा व संवाद लेखन। या गचक अंधारी या पाठात नेमकं लेखकाला काय सांगायचं आहे ते थोडक्यात पाहूया। सदाचा मुलगा गजानन सदाबरोबर बाजारात जाण्यासाठी सतत पाठीमागे लागायचा। एके दिवशी सदा त्याला घाबरवण्यासाठी गचक अंधारी नावाच्या एका काल्पनिक जनावराची भीती त्याला दाखवतो। पावसाच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गावात शिरलेला वाघ व बाजारात निघालेला सदा यांच्यात ज्या घटना घडतात त्या विनोदी व मार्मिक शैलीतून लेखकाने मांडल्या आहेत। माहिती मिळवा यावर आधारित प्रश्न विचारला आहे। मराठी साहित्यातील विनोदी लेखन करणाऱ्या खालील लेखकांच्या पुस्तकांची नावे लिहा। लेखकांची नावे लिहून दिली आहे, त्यांच्या पुस्तकांची नावे आपल्याला लिहायची आहेत। ही जी लेखकाची नावे आहेत हे सर्व लेखक काय आहेत? विनोदी लेखक आहेत। तर ची.वी. जोशी यांच्या पुस्तकांची नावे बघा। मोरू आणि मैना, चिमण चारा, एरंडाचे गुऱ्हाळ। दुसरा आहे पु ल देशपांडे यांच्या पुस्तकांची नावे आहे बटाट्याची चाळ, हसवणूक, व्यक्ती आणि वल्ली। आणि त्यानंतर आहे दमा मिराजदार या लेखकाच्या पुस्तकांची नावे आहेत गंमत गोष्टी, हुबेहूब, जावई बापूंच्या गोष्टी। अशा प्रकारे आपण माहिती मिळवा यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहून गचक अंधारी या पाठाची थोडक्यात प्रस्तावना बघितली आहे। आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया। प्रश्न पहिला, खालील वाक्य वाचा, प्रत्येक घटनेमागील तुम्हाला जाणवलेली कारणे लिहा। त्यामध्ये पहिलं वाक्य आहे सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत असे। यामागील कारण आहे सदा गाढवाच्या पाठीवर मडकी लादून ती विकायला शेजारच्या गावी जात असे। सदाची जी मडकी विकून शिल्लक राहत होती तो ओळखीच्या माणसाच्या घरी ठेवत होता, त्यामुळे येताना गाढवाची पाठ रिकामी असे म्हणून सदा मडकी विकून येताना गाढवाच्या पाठीवर बसून येत होता। आहे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले। उत्तर, सदाने वाघ आणि सिंहाला खाणाऱ्या गचक अंधारीची भीती गजाला दाखवल्यामुळे गजाने वडिलांसोबत जाण्याचे नाकारले। ई आहे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला, काय कारण आहे? उत्तर, सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसला होता, परंतु वाघाला वाटले आपल्या पाठीवर गचक अंधारी बसली आहे। जेव्हा सदाला आपण साक्षात वाघाच्या पाठीवर बसलो आहे हे कळले तेव्हा सदाला कापरे भरले, तो थाड उडू लागला। ही छेडछाड वाघाला जाणवल्यामुळे वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला। ई आहे सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। उत्तर, वाघाच्या पाठीवर आपण बसलो हे जेव्हा सदाला कळले तेव्हा तो खूप घाबरला। यातून सुटका करून घ्यावी म्हणून सदा आकाशाकडे पाहत करुणा भाकू लागला। अशा प्रकारे प्रश्न पहिला, खालील वाक्य वाचा आणि ती वाक्य आपण वाचली आहे, त्या प्रत्येक घटनेमागील आपल्याला जाणवलेली कारणे आपण लिहिली आहेत। त्यानंतर आहे प्रश्न दुसरा, खालील मुद्द्यांवर 2-3 वाक्यात माहिती लिहा।
मुद्दे आहेत सदाचा व्यवसाय, सदाचा मुलगा गजानन, सदाची झालेली फजिती, सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. तर उत्तर लिहूया आपण. पहिला मुद्दा आहे सदाचा व्यवसाय. सदाचा कोणता व्यवसाय होता? तर सदा गाडगी मडकी बनवायचा व शेजारील गावात जाऊन ती विकण्याचा व्यवसाय करायचा. गाडगी मडक्यांची वाहतूक करण्यासाठी तो गाढवाचा उपयोग करायचा. दुसरा मुद्दा आहे सदाचा मुलगा गजानन. सदाचा मुलगा, त्याचं नाव आहे गजानन होते. त्याला कळू लागल्यावर तो बाबांना बाजारात नेण्यासाठी हट्ट करू लागला. त्याचवेळी आदल्या रात्री वादळी पाऊस पडला. त्या तडाख्यात सापडलेला एक वाघ सदाच्या घराच्या मागच्या भिंतीला लागून असलेल्या पडक्या खिंडारात लपून बसला होता. तिसरा मुद्दा आहे सदाची झालेली फजिती. सदा काळोखात आपल्या गाढवाला शोधत होता. त्याच्या घरामागच्या खिंडारात आला. अंधारात गाढव समजून तो वाघावर बसला. सदाला जेव्हा आपण वाघाच्या पाठीवर बसलो हे कळाले तेव्हा तो घाबरला. चौथा मुद्दा आहे सदाने स्वतःची केलेली सोडवणूक. उत्तर, गाढव समजून सदा वाघाच्या पाठीवर बसला होता. हे लक्षात आल्यावर सदा सुटकेचा काही मार्ग सापडतो का ते पाहू लागला. दूरवर त्याला वडाचे झाड दिसले. वडाच्या झाडाखालून जाताना वडाच्या लोंबणाऱ्या पारंब्या पकडल्या. अशा प्रकारे सदाने स्वतःची सोडवणूक करून घेतली. प्रश्न तिसरा, कोण कोणास व का म्हणाले? त्यामध्ये अ आहे कै भेव नोका दाखवू मले वाघा भागाचा. असं कोण कोणास म्हणाले व का म्हणाले ते आपल्याला लिहायचं आहे. उत्तर, गजानन आपल्या वडिलांना म्हणाला कारण सदा त्याला वाघाची भीती दाखवून बाजारात नेत नव्हता. आहे या व्यक्ती जंगलात कधी ना ते गचकंदारी भेटली तर म्हणू नको मले. उत्तर, सदा गजाननला म्हणाला कारण गजानन सदाच्या मागे लागला होता. त्याचा हट्ट तो सोडत नव्हता. त्याला घाबरवण्यासाठी सदा त्याला म्हणाला. ई आहे गचकंदारी झटके देऊन राहिली. वाघ आपल्या मनाशी म्हणाला कारण सदाला भीतीने कापरे भरले. तो थाडथाड उडू लागला. या छेडछाडीने वाघाला झटके लागले. वाघ सदाच्या दुप्पट हलू लागला. वाघाला गचकंदारी झटके देत आहे असे वाटले. आणि ई आहे गचकंदारी आज आपल्याला खाल्ल्याबिगर राहत नव्हती. उत्तर, वाघ आपल्या मनाशीच म्हणाला कारण सदा पारंब्याला लोंबकाळला. सदा असा वेगळा होताच वाघाच्या जीवात जीव आला. गचकंदारीच्या तावडीतून सुटला असे त्याला वाटले. अशा प्रकारे आपण स्वाध्यायात दिलेल्या प्रश्नांचा अभ्यास केला आहे. आता आहे खेळूया शब्दांशी. यामध्ये अ आहे खालील वाक्प्रचार अभ्यासा. भीती वाटणे हा खालील वाक्प्रचारांचा अर्थ आहे. भीती वाटणे या वाक्प्रचाराचे खूप सारे अर्थ आपल्याला लिहून दिले आहेत. जसे की दरदरून घाम फुटणे, डोळे पांढरे होणे, अंगाचा थरकाप उडणे, जीव घाबराघुबरा होणे, धाबे दणाणणे, पोटात गोळा येणे, थरथर कापणे, बोबडी वळणे, हिव भरणे, घशाला कोरड पडणे, हातपाय लटलटणे, अंगाला कापरे भरणे. हे काय आहे? भीती वाटणे या वाक्प्रचाराचे अर्थ आहेत. एकाच अर्थाचे इतके वाक्प्रचार असणे हे मराठी भाषेच्या समृद्धीचे लक्षण आहे. याप्रमाणे एकाच अर्थाच्या अनेक वाक्प्रचाराचा संग्रह करा. अशा प्रकारे आपल्याला काही वाक्प्रचार लिहायचे आहे की त्याचे खूप सारे अर्थ आहेत. तर उदाहरण म्हणून आपण 3-4 वाक्प्रचार असे लिहूया. एक आहे पळून जाणे. पळून जाणे या वाक्प्रचाराचे अर्थ बघा. फरार होणे, निष्ठून जाणे, हातावर तुरी देणे, जीव मुठीत घेऊन पळणे, पळ काढणे, सुसाट पळत सुटणे, परागंदा होणे. हे पळून जाणे या वाक्प्रचाराचे अर्थ आपल्याला लिहिता येतात. त्यानंतर आहे कष्ट करणे. या वाक्प्रचाराचे अर्थ बघा. घाम गाळणे, जीवाचे रान करणे, धडपड करणे, हाल अपेष्टा सोसणे, परिश्रम करणे, खस्ता खाणे, मेहनत करणे. त्यानंतर 3 आहे आश्चर्य वाटणे. त्यामध्ये त्याचे अर्थ होतात स्तंभित होणे, अचंबित होणे,
मन हरकून जाणे, अवाक होणे, आश्चर्यचकित होणे, मती गुंग होणे, नवल वाटणे. अशा प्रकारे आपल्याला दिलेल्या वाक्प्रचाराचे अर्थ लिहिता येतात. त्यानंतर खेळूया शब्दांशी. यामध्ये आ आहे. आपल्या आजूबाजूच्या 4-5 कोसांच्या आतील गावांना, खेड्यांना मिळून पंचक्रोशी म्हणतात. याप्रमाणे खालील शब्दसमूहाबद्दल प्रत्येकी एक शब्द लिहा. त्यामध्ये अ आहे. ज्यास कोणी शत्रू नाही असा. उत्तर अजातशत्रू. आ आहे. मोफत पाणी मिळण्याचे ठिकाण. उत्तर आहे पाणपोई. धान्य साठवण्याची जागा. उत्तर कोठार. दुसऱ्याच्या मनातले ओळखणारा. उत्तर आहे मनकवडा. आणि डोंगर पोखरून आरपार गेलेला रस्ता. उत्तर आहे बोगदा. त्यानंतर ई आहे. खालील चौकोनात विशेष्य व विशेषणे एकत्रित दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्या लावा. एकत्रित दिलेले शब्द आहेत काळोख, विलक्षण, पारंबी, पाऊस, वादळी, लोंबणारी, चपळाई, किट्ट. याचं आपल्याला विशेष आणि विशेषण यामध्ये काय करायचं आहे, वर्गीकरण करायचं आहे, परंतु ते एकमेकांना जुळणारं असलं पाहिजे. तर उत्तर पहिले आहे विशेष्य, ते आहे किट्ट. तर त्या जोड्या आपण जुळवूया. किट्ट काळोख, विलक्षण चपळाई, लोंबणारी पारंबी, वादळी पाऊस. त्यानंतर ई आहे. कंसात दिलेल्या वाक्प्रचारांच्या रूपात योग्य बदल करून वाक्ये पूर्ण करा. कंसात दिलेले वाक्प्रचार आहेत मेटाकुटीला येणे, गिल्ला करणे, घाबरगुंडी उडणे, शंकेची पाल चुकचुकणे. त्यामध्ये अ आहे. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांची एकच गिल्ला केला. पतंग पकडण्यासाठी धडपडणाऱ्या मुलांनी एकच गिल्ला केला. अशा प्रकारे ही वाक्य आपल्याला पूर्ण करता येते. दुसरा आहे. उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात रिकामी जागा. त्या ठिकाणी आहे शंकेची पाल चुकचुकली. उघड्या भांड्यातील पाणी पाहून अबोलीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. तिसरा आहे. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव रिकामी जागा. उत्तर आहे मेटाकुटीला आला. लहान मुलांची मस्ती बघून आईचा जीव मेटाकुटीला आला. आणि चौथा आहे. पोलिसांना बघून चोरांची रिकामी जागा. उत्तर घाबरगुंडी उडाली. पोलिसांना बघून चोराची घाबरगुंडी उडाली. त्यानंतर आहे विचार करा सांगा. यामध्ये पहिला प्रश्न. हा पाठ वाचताना तुम्ही खूप हसलात असे पाठातील विनोदी प्रसंग सांगा. उत्तर गजानन बाजारात येऊ नये म्हणून सदा त्याला कोल्हा, लांडगा व वाघाची भीती दाखवत होता, पण गजानन भीत नव्हता. जेव्हा सदाने गजाननला गचकंधारीची भीती दाखवली तेव्हा गजाननला खूप भीती वाटली व त्याने सदासोबत जाण्याची जिद्द सोडली. पाठ वाचताना हा प्रसंग जेव्हा वाचण्यात येतो तेव्हा आपल्याला हसायला येते. दुसरा आहे. सदा आणि गजानन यांचे संवाद ऐकून वाघही घाबरतो. आपल्याला माहीत आहे की वाघ कशालाच घाबरत नाही, परंतु सदा आणि गजानन यांचे जे संवाद होतात ते ऐकून वाघही घाबरतो. हे जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला हसू फुटते. त्यानंतर तिसरा आहे. सदा गाढव समजून वाघाच्या पाठीवर बसतो आणि वाघ सदाला गचकंधारी समजून घाबरून निमूटपणे चालू लागतो. सदाला जेव्हा कळते की आपण गाढवाच्या नव्हे तर वाघाच्या पाठीवर बसलोय तेव्हाची त्याची स्थिती नजरेसमोर येऊन हसू येते. वाघ आणि सदा दोघांचीही फजिती होते. दुसरा प्रश्न आहे. गचकंधारी हे पाठातील पात्र काल्पनिक आहे की खरे याबाबत तुमचे मत लिहा. उत्तर गचकंधारी या पात्रामुळे पाठ विनोदी होण्यास खूप मदत झाली. गचकंधारी काल्पनिक पात्र आहे, परंतु कथेतील गजानन व वाघाला ते खरे वाटते, त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण होतात. गचकंधारीमुळे पाठात पुढे काय घडेल हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. वाचकाची उत्सुकता वाढते व घडलेल्या प्रसंगाने खळाळून हसू येते. म्हणून या पाठात गचकंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते.
परंतु सदाने गजाननला कोल्हा, लांडगा व वाघाची भीती दाखवली तरीही गजानन ऐकायला तयार नव्हता. म्हणून सदाने गचकंधारी नावाचे काल्पनिक पात्र तयार केले, जो वाघा सिंहाला एकाच घासात खातो. खरे तर हे पात्र खरे असते तर सदा स्वतः पण गचकंधारीला घाबरला असता. म्हणून पाठातील गचकंधारी हे पात्र काल्पनिक आहे. आणि विचार करा आणि सांगा यामध्ये तिसरा प्रश्न आहे, पाठाच्या दृष्टीने गचकंधारी या पात्राचे महत्त्व स्पष्ट करा. उत्तर, गचकंधारी या पात्रामुळे पाठ विनोदी होण्यास खूप मदत झाली. गचकंधारी काल्पनिक पात्र आहे, परंतु कथेतील गजानन व वाघाला ते खरे वाटते, त्यामुळे विनोदी प्रसंग निर्माण होतात. गचकंधारीमुळे पाठात पुढे काय घडेल हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण होते. वाचकाची उत्सुकता वाढते व घडलेल्या प्रसंगाने खळाळून हसू येते. म्हणून या पाठात गचकंधारी हे पात्र महत्त्वाचे ठरते. त्यानंतर माझे वाचन. मराठी साहित्यात विनोदी लेखन करणाऱ्या लेखकांची शिक्षक व पालक यांच्याकडून माहिती घ्या. विनोदी लेखन करणाऱ्या लेखकाचे एखादे पुस्तक वाचा, त्यातील एखादी गोष्ट वर्गात सादर करा. आता विनोदी लेखकांची नावे मी तुम्हाला काही नावे सांगते. पु ल देशपांडे, आचार्य अत्रे, राम गणेश गडकरी, मंगला गोडबोले, राम नगरकर. याशिवाय भरपूर विनोदी लेखक आहेत, परंतु आपण थोडक्यात माहिती लिहूया की यांच्या एखाद्या पुस्तकातील आपल्याला एखादा प्रसंग लिहायचा आहे जो की आपण वाचलेला आहे. वाचलेला नसेल तर एखादं पुस्तक शोधून आपल्याला ते प्रसंग वाचायचे आहेत. पु ल देशपांडे यांचे हसवणूक हे एक अतिशय सुंदर पुस्तक आहे. आयुष्यात कितीही दुःख आली तरी हसणं हा त्यावरचा उत्तम उपाय आहे. हसत राहण्याचा मंत्र देणारं हे पुस्तक आहे. विनोदी शैलीमध्ये त्यांनी हे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकात माझं खाद्य जीवन, बिगरी ते मॅट्रिक, माझे पौष्टिक जीवन, पाळीव प्राणी असा कथांचा समावेश आहे. या प्रत्येक कथेमध्ये आपल्याला विनोदी शैली उत्तमरित्या अनुभवता येते. आयुष्यात जन्म आणि मृत्यू या दोन टोकांमध्ये नियतीने चालवलेली साऱ्याची फसवणूक एकदा लक्षात आली की त्यातून सुटायला आपली आणि आपुलकीने भोवताली जमणाऱ्या माणसांची हसवणूक करण्यापलीकडे आणखी काय करायचं, असं पु ल देशपांडे यांनीच लिहिलेले आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या पुस्तकात त्यांचे खूप छान वेगवेगळी हास्य निर्माण करणारी परंतु खूप सारी चांगली माहिती देणारी ही यांची पुस्तके आहेत. जास्तीत जास्त लेखकांची जास्तीत जास्त पुस्तके वाचायची आहे, त्यातून आपल्याला खूप सारं ज्ञान मिळते. तसेच विनोदी लेखकांची पुस्तके वाचली तर आपल्या मनाला आनंद निर्माण होतो आणि या विनोदातून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. त्यानंतर आहे आपण समजून घेऊया. खालील परिच्छेद वाचा. शाळा सुटताच मुले शाळेबाहेर आली. शाळेच्या फाटकासमोर काही मुलांचे पालक उभे होते. रस्त्यावर वाहनांची गर्दी होती. मुलांसाठी वाहने थांबली. मुलांनी रस्ता ओलांडला. वरील अधोरेखित शब्द स्वतंत्र नाहीत. कोणकोणते तर बाहेर, समोर, वर, साठी हे शब्द अनुक्रमे शाळा, फाटक, रस्ता, मुले या शब्दांना जोडून आले आहेत, म्हणून ती शब्दयोगी अव्यये आहेत. पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, आत, बाहेर, मागे, मुळे, शिवाय ही देखील शब्दयोगी अव्यये आहेत. अनेक क्रियाविशेषणे शब्दयोगी अव्यये म्हणून वापरली जातात. अशा वेळी ती प्रत्ययाप्रमाणे शब्दांना जोडूनच लिहायची असतात. ही दोन वाक्ये पहा. पहिलं वाक्य आहे, तो पूर्वी सैन्यात होता. पूर्वी क्रियाविशेषण अव्यय. आणि दुसरं आहे, जेवणापूर्वी हात धुवावेत. त्यामध्ये पूर्वी आहे ते शब्दयोगी अव्यय आहे. यापूर्वी आपण प्रत्यय जोडण्यापूर्वी नामाचे सर्वनामांचे सामान्य रूप होते ते पाहिले. शब्दयोगी अव्यये जोडण्यापूर्वीही नामांचे सर्वनामांचे सामान्य रूप होते. वरील परिच्छेदात शाळे, मुला, रस्त्या, वाहना हे सामान्य रूप झालेले शब्द आहेत. आता खालील परिच्छेद वाचा, त्यातील शब्दयोगी अव्यये अधोरेखित करा. परिच्छेदाचे काळजीपूर्वक वाचन करायचे आहे. आमच्या शाळेसमोर वडाचे झाड आहे.
झाडाभोवती भक्कम पार बांधला आहे. त्या पारावर बसून आम्ही डबा खातो, झाडाखाली खेळतो. शाळेची घंटा होईपर्यंत झाडाजवळ मुलांची गर्दी असते. हे वडाचे झाड शाळेच्या पहिल्या दिवसापासून मला एखाद्या मित्राप्रमाणे वाटते. या परिच्छेदात आपल्याला शब्दयोगी अव्ययांना अधोरेखित करायचं आहे. तर ते शब्द आहेत समोर, भोवती, वर, खाली, पर्यंत, जवळ, पासून, प्रमाणे, प्रति, पूर्ण. त्यानंतर भाषेची गंमत. भाषेचा वापर करत असताना व लिहिताना आपण नैसर्गिकरित्या थांबतो. आपण आजूबाजूला वावरत असताना, प्रवास करत असताना अनेक पाट्या वाचतो. त्यावर काही सूचना दिलेल्या दिसतात. बऱ्याच वेळा काही शब्द योग्य ठिकाणी न जोडल्यास किंवा न तोडल्यास वाक्याचा अर्थ बदलून जातो व त्यातून गंमत निर्माण होते. उदाहरण, इथे वाहन लावू नये. हे वाक्य बरोबर आहे, परंतु काही कारणास्तव ते वाक्य चुकलं तर काय होते? इथे वाहन लावू नये. तसं दुसरं, हिरवळीवर कचरा टाकू नये आणि त्याखाली आहे हिरवळीवर कचरा टाकू नये. या प्रकारची तुमच्या वाचनात आलेली वाक्य लिहा. तर तशा प्रकारची वाक्य आपल्या वाचनात आलेली लिहायची आहेत किंवा आपल्याला माहीत असलेली. तर पहिलं वाक्य, येथे वाहन उभा करू नये. तर त्या उलट आपल्याला असंही ते वाचनात येते की येथे वाहन उभं करून ये. दुसरं, येथे थुंकू नये. तर येथे थुंकू नये. येथे धूम्रपान करू नये. येथे धूम्रपान करू नये. अशा प्रकारे तुम्हाला माहीत असलेली किंवा तुमच्या वाचनात आलेली वाक्य गृहपाठात 4 ते 5 वाक्य लिहून पाठवा. हा सर्व विद्यार्थ्यांसाठी गृहपाठ आहे. अशा प्रकारे आपण वर्ग 7वी विषय मराठी पाठ 8वा गचकंधारी या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय अगदी सविस्तर व्यवस्थित अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा. धन्यवाद.